मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून उन्नती मुदत कर्ज योजनेला 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। अल्पसंख्याकांच्या सबलीकरणासाठी मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून उन्नती मुदत कर्ज योजनेची मुदत 5 ऑक्टोबर रोजी समाप्त झाल्यानं अनेक लाभार्थ्यांना याचा लाभ मिळू शकला नाही। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष वसीम बुरहान यांनी मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष मुश्ताक अंतुले यांची मुंबईतल्या कार्यालयात भेट घेऊन उन्नती मुदत कर्ज योजनेस मुदतवाढ देण्याची मागणी केली आणि अध्यक्षांनी ती तात्काळ मान्य करत मुदतवाढ केल्याची घोषणा केली। दरम्यान राज्याचे अल्पसंख्याक विकास आणि औकाफ मंत्री अब्दुल सत्तार यांच्या निर्देशानुसार 21 सप्टेंबर 2024 रोजी हज हाऊस छत्रपती संभाजीनगर इथं महामंडळाच्या कर्ज योजनांबाबत एक दिवसीय कार्यशाळा आणि कर्ज योजनांचा शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। महामंडळाच्या व्यावसायिक कर्ज योजनेअंतर्गत 21 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर 2024 या कालावधीत नव्यानं अर्ज स्वीकारण्यात आले आहेत। महामंडळाच्या व्यावसायिक कर्ज योजनेअंतर्गत कागदपत्राच्या अभावामुळे काही अर्जदार विहित कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयात कर्ज प्रस्ताव सादर करू शकले नव्हते। त्यामुळे योजनेअंतर्गत अर्ज स्वीकारण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी अल्पसंख्याक समाजाच्या व्यक्ती आणि समाजसेवकांमार्फत होत आहे। काही लोकप्रतिनिधींनी दिनांक 7 ऑक्टोबर 2024 रोजी महामंडळांच्या अध्यक्षांची भेट घेतली आणि मुदत कर्ज योजनेअंतर्गत अर्ज सादर करण्याच्या दिनांकात मुदतवाढ देण्याबाबतची विनंती केली। महामंडळाची मुदत कर्ज योजना आणि सूक्ष्मपत पुरवठा योजना या दोन्ही योजनेअंतर्गत अर्ज स्वीकारण्याच्या दिनांकास 12 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। दरम्यान या योजनेचा जास्तीत जास्त गरजूंनी लाभ घ्यावा असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गट अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष वसीम बुरहान यांनी केलं आहे।